जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला पण माहित आहे बऱ्याच जिल्ह्याचं सगळे फिजिकल झालेले आहेत दाद्या आणि ज्यांचं ज्यांचं फिजिकल कंप्लीट झालेलं आहे त्यांचा काय जिल्ह्यांची लिस्ट लागली, काही जणांची लागते आता. तर म्हणजे त्यांचा थोडक्यात पेपर होणार आहे येणाऱ्या काही दिवसात. तुला पण माहित आहे 14 तारीख डिक्लेअर केली होती आणि 14चं परत चेंज करून 15 चाललंय, म्हणजे 15 केले जवळपास. ठीक आहे. त्या 14-15च्या चक्करमध्ये न पडता आपल्या डोक्यात फक्त काय आहे, आपल्या हातात राहिलेत किती 4-5 दिवस. बरोबर आहे का दादा? तर ह्या 4-5 दिवसात राहिलेला अभ्यास आपला कसा कव्हर करायचा, राहिलेल्या दिवसात आपला स्टडी प्लॅन काय पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जो काय तुझा फायनल डे आहे, पेपरचा दिवस आहे आणि त्या पेपरच्या दिवसामधले जे तुझ्या हातात 90 मिनिटं आहेत दाद्या, त्या 90 मिनिटात काय करायचं, तुझी नेमकी स्ट्रॅटेजी काय पाहिजे ते आज दादा आपण बघणार आहे. फक्त दादा तू शेवटपर्यंत व्हिडिओ बघ. तुझं जे काय दादा ते 90 मिनिटाचं नियोजन कसं करायचं आणि दादा त्या 90 मिनिटामध्ये 90 प्लस मार्क कशी मिळवायचे ते आज दादा तुला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. ठीक आहे. पेपर सोडवायची स्ट्रॅटेजी काय असणार, तुझा प्लॅन काय असणार आहे, तर बघ दादा. हा जो काय पेपर असतोय दाद्या, तुम्हाला पण माहित आहे पेपरचा पॅटर्न काय आहे दाद्या आपल्या भरतीचा ठरलेला आहे, सगळ्याला माहित आहे दाद्या. 25-25-25चा पॅटर्न असतो. सामान्य अध्ययन त्यालाच आपण जी पण म्हणतो. तर दाद्या 25 प्रश्न असतात 25 मार्काला. मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 मार्काला. तुझं जे काही गणित आहे दाद्या ते 25 प्रश्न 25 मार्काला आणि बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 मार्काला. असं टोटल दाद्या 100 प्रश्न 100 मार्काला असतात आणि तुला वेळ असतो भावड्या फक्त 90 मिनिटं. किती? फक्त 90 मिनिटं. मग तू हिशोब करशील एका मिनिटाला जर एक प्रश्न सोडवला तर 90 मिनिटात 90च होत्याल, मग वरच्या 10चं काय? असं येडेगत करू नको. दिलाय 90 मिनिटं, पण मी आज दादा तुला जे पण काय सांगणार आहे त्याच्यामध्ये तुला 90 मिनिटं कुताव लागणार नाही दाद्या. 60 ते 70 मिनिटात तुझा कार्यक्रम होणार दाद्या. किती? 60 ते 70 मिनिटं. लय झाले. 60 ते 70 मिनिटात पेपर कसा उडवायचा तेच तुला आज दाखवतो दाद्या. आणि कसा उडतो ते पण दाखवतो आणि त्याच्यामध्ये तुला नेमकं काय गोष्टी करायच्या त्या, कुठल्या चुका टाळायच्या त्या. जर मी सांगतो त्या जर चुका टाळल्या दाद्या 100% तुझा पेपर 60 ते 70 मिनिटात कव्हर होणार आहे दादा. आणि बघा तुम्ही कितीतरी पोरं अशी आहे ती वर्षभर दाबून अभ्यास करतात, पण गडबड काय होते ते 90 मिनिटं त्याला हँडल करता येत नाही दाद्या. त्यामुळे मग परत तेच त्यांचं दुखणं. 1 मार्कानं गेला, 2 मार्कानं रिझल्ट गेला. दादा तो 1-2 मार्क परत अख्खा साप शिडीचा खेळ आहे. परत 1 वर्षाचा वनवास भोगावा लागतोय दाद्या. जर तुला ह्या सगळ्यामधनं सुटका पाहिजे असेल तर माझं एवढंच म्हणणं असेल, 1-1.5 वर्ष तुझ्या बरोबर काय घडलं दाद्या काय बी विचार करायचा नाही. तुला कुणी नावं ठेवल्यात, तुला कुणी कमी लेखलंय, कुणी कुणी तुझा कार्यक्रम केलाय, काय बी विसरून जा सगळं. फक्त ते 90 मिनिटं दाद्या फक्त आपल्या स्वतः बरोबर ठेवायचे. ते कुणाचा विचार करायचा नाही, कुणाच्याही अपेक्षाचं ओझं ठेवायचं नाही दाद्या. घरच्यांचा विचार करू नको, मास्तरांचा विचार करू नको, मित्राचा करू नको, तुझ्या ऍज अ फ्रेंडचा विचार करू नको दाद्या. कुणाचा बी विचार करायचा नाही. फक्त 90 मिनिट आहे. कारण 1 वर्ष मेहनत दाद्या तू केली. तुझ्या जागी वाटायचं पळायला तुझा दोस्त किंवा कोणच आलं नव्हतं दाद्या. तुलाच पळावं लागलं. जे काय वनवास आहे तो तू भोगलेला आहे. त्यामुळं 90 मिनिटं ही जी काही शेवटची असलेली एक चूक दाद्या महागात पडते. त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला त्या 90 मिनिटात बेस्ट द्यायचंय तुमचं. काय करायचंय? बेस्ट द्यायचंय. मग बेस्ट द्यायचंय म्हणजे कोणाचा मागचा पुढचा विचार करायचा नाही. सगळ्यात पहिली गोष्ट 90 मिनिटं ही जी काही तुला भेटलेली ती दाद्या, तर तुम्ही तुमच्या दोस्तांपासून जरा थोडं सावध राहा. मी काय म्हणतोय बऱ्याच लोकांना कळलं असेल. म्हणजे दादा नेमकी भानगड काय तुम्हाला पण माहित आहे. तुम्ही काय फॉर्म भरताना गँगमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि नशिबानं काय लोकांचं असं एका मागे एक पण पेपर येऊ शकतो किंवा हिथं आलाय कोण, हिकडं आलाय कोण, हिकडं माकडं तिकडं. तर माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला फक्त काय करायचंय, तुम्ही सगळे पण भरती होऊ शकता ऍट अ टाइम. फक्त व्यवस्थित डोकं लावलं तर. जे कोण आल्यात त्यांच्याबद्दल बोलतोय दाद्या. आणि ज्यांचं काही एकटा केला त्यांचा काही विषय नाही दाद्या. ठीक आहे. आणि जर तुम्ही येड्यागत केला तर अख्खाच्या अख्खा ग्रुप पण खाली राहू शकतो. दादा मी एवढं का बोलतोय कारण मला मागच्या बॅचचा माझा अनुभव आहे दादा. 6-7 जण पोरं एकदम जाग्यावर सगळी खाली सगळी भरती झाली असती. फक्त त्यांच्या काय आगाऊपणा म्हणता येणार नाही.
झालं दादा, एक प्रेशर असतं आणि ते प्रेशर हँडल करता आलं नाही, त्यामुळे एकमेकावर जास्त गरजेपेक्षा जास्त डिपेंड राहिली. त्यामुळे दादा ती पोरं काय झाली, सगळीच्या सगळी खाली राहिली दादा. तर दादा बघा, नेमकं कसं करायचं असतं, काय असतं. आता तुझ्या समोर दादा एक पेपर आहे दादा. मी एक उदाहरणासाठी एक तुला नमुना म्हणून एक पेपर आणलेला आहे. नाशिक ग्रामीणचा आहे दादा, मागच्या भरतीचा पेपर आहे. तर आता ह्या पेपरमध्ये दादा, आता हा पेपर तुझ्या समोर येणार आहे, बरोबर आहे का? आपल्याला 90 मिनिटामध्ये काय करायचंय ते बघायचंय भावड्या. हा पेपर तुझ्या समोर आला. आता तुम्ही जी ग्रुपवाली गँग आहे तुम्हाला पण माहित आहे दादा. जर समजा तुझ्याकडे ए सेट असेल आणि तू असं समज सगळी एका मागे एक आले, चौघ पाच जण. बी सेट आहे, सी सेट आहे, डी सेट आहे, बरोबर आहे का? 4 सेट असतात. तुझ्या वाट्याला त्यातला कुठला येणार आहे माहित नाही. एखादा आडवा तिडवा मागं पुढणं इकडं तिकडं कुठं आला माहित नाही. ठीक आहे, तुम्ही ग्रुपमध्ये दोघं तिघं आलाय आणि एकटा आलाय, दोघांचा विचार करू सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट दाद्या, 4 सेट आहेत म्हणजे 100 प्रश्न आहेत, ते सेमच आहे ती. फक्त प्रॉब्लेम काय दाद्या, जसंच्या तसं नसते. जर दाद्या ए सेट मध्ये पहिला मराठी व्याकरण टाकला, बी सेट मध्ये समजा आता असं येईल असं नाही, उलट सुलट असते. त्यांनी काय असा कुठला पॅटर्न नाही टाकला की पहिल्यांदा मराठीच द्यायचं, असं काय नाही दाद्या. एका सेट मध्ये पहिला मराठी आला, दुसऱ्या सेट मध्ये दाद्या पहिल्यांदा जी के आला, तिसऱ्या सेट मध्ये दाद्या पहिल्यांदा गणित आला आणि चौथ्या सेट मध्ये समजा बुद्धिमत्ता आला. हे पुढं मागं होतं दाद्या, असं काही फिक्स नसते. ठीक आहे, तर काय होतं, तुम्ही इथं तुझा पहिला प्रश्न आणि ह्याचा पहिला प्रश्न वेगळा वेगळा असतोय, त्यामुळे एकमेकाच्या नादी लागण्यात काही पॉईंट नाही. आपण 10वी-12वीचा पेपर देत नाही दादा, ह्याचं कायम भान ठेवा. ठीक आहे, अख्ख्या आयुष्याचा कायमचा पोटा प्रश्नाचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवायचं काम दाद्या ही तुझा पेपर करणार आहे. म्हणजे हे 90 मिनिटं असं समज घे तुझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे आहे. ह्या 90 मिनिटांमध्ये दादा तू जी काही जोर लावणार आहे, जी काही ताकद लावणार आहे, हे तुझं एकतर म्हणतात ना, आयुष्यभर तुझा जय जयकार केला जाईल, नाहीतर दादा आयुष्यभर तुझ्या नावानं बोंबलण्यात येईल. तुला पण माहित आहे, जर रिझल्ट हुकला, लय घाण बोलतात दाद्या, तोंड दावाय जागा राहत नाही. घरचे तर बोलत्याच सोड, पण घरच्यापेक्षा पण काही जण तुझ्या वाईटाव टपलेली तुला पण माहित आहे, शेजार पाजार असलेली. कारण तुझ्याबद्दल सगळ्यांना चांगलं नाही वाटत दाद्या. एक दोन माणसं तुझ्या घरातले आई वडील असू दे, भाऊ बहीण असू दे, हे सोडले ना दाद्या, अजिबात कुणाला तुझ्याबद्दल चांगलं वाटेल याची गॅरंटी नाही. असू शकतात, पण वाईटावर टपलेली माणसं जास्त आहेत दाद्या. त्यामुळं त्या लोकांचं कायमचं तोंड बंद करायचं असेल तर हे 90 मिनिटांमध्ये दाद्या अजिबात एक चूक करायची नाही. म्हणण्यापेक्षा मी म्हणतो, कसल्याही दबाव वाला बळी पडायचं नाही, कुणाच्याही अपेक्षाचं ओझं घ्यायचं नाही, मोकळ्या मनानं पेपर द्यायचा. असं समजायचं की ही पेपर दिला, विषय संपला, परिणामांचा विचार करू नको. काय काय टगे काय करतात, प्रश्न वाचतात आणि पहिला प्रश्न वाचला लगेच जज करतात, आयला येत नाही. दुसरा वाचला, हा पण येत नाही. तिसरा वाचला, हा पण येत नाही. मग त्यानं लगेच ठरवते, आज काय खरं नाही, आज आपला काय विषय होत नाही, ह्या वर्षीची पण भरती गेली. अरे थांब लागा, अख्खं 100 प्रश्न आहेत दाद्या, अख्खं 100 प्रश्न. जसं क्रिकेटमध्ये दाद्या, जशी पहिली ओव्हर असते, पहिला बॉल एकदम आला खतरनाक, एकदम असा फुडणं एकदम गेला, ठीक आहे, एकदम गुलीगत गेला असं समज दाद्या. लगेच दुसरा पण बॉल डॉट गेला, तिसरा डॉट गेला आणि चौथ्या डॉटला डायरेक्ट हाणला ना, आउट झाला. गडबड होईल का नाही दाद्या जर थोडं दमाने खेळला व्यवस्थित? कारण पुढे दाद्या 20 ओव्हरची मॅच असेल तर अजून 19 ओव्हर हातात आहे त्या, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. दोन जर षटकार बसलं पुढच्या ओव्हरात तर दाद्या सगळी लेवल होत असते. त्यामुळं 100 प्रश्न असते, त्यामुळं एका दोन प्रश्नामध्ये लगेच जज करायचं नाही, थंड राहायचं, शांत राहायचं. म्हणजे ज्यांना भीती वाटते त्यांच्याबद्दल सांगितलं. ठीक आहे, तर आता पेपर कसा सोडवायचा सांगतो दाद्या. आता बघा, सगळ्याच विद्यार्थ्यांचं सगळं हे चारीच्या चारी विषय परफेक्ट असतील याची गॅरंटी नाही दाद्या. प्रत्येकाला माहित आहे दाद्या आपला प्लस पॉईंट काय मायनस पॉईंट काय आहे. प्रत्येकाला माहित आहे दाद्या, कुणाचं मराठी व्याकरण एकदम स्ट्रॉंग आहे, कुणाचं जी के स्ट्रॉंग आहे, कुणाचं गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे. आणि गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असणारी पोरं खूप कमी येते. पण बाकी जी के आणि मग माझं म्हणणं काय असेल तर दाद्या, तू बघताना काय कर, पहिल्यांदा तुला कळलं की बाबा हिथं पहिला बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. जर तुला वाटलं की मला गणित बुद्धिमत्ता जरा नडतं, तर सरळ सरळ ज्यांना असं भीती वाटते त्यांच्याबद्दल चाललेला विषय, त्यांनी सरळ काय करायचं, पहिले बघ दाद्या, हो जेवढे पण बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत ते, आता हे सोपं असते बुद्धिमत्ता सोड, पण जर गणिताचा प्रश्न आला तर जरा थोडं काय होतं, दुखत. बरोबर आहे का? ज्यांना लय वाटतं गणित माझ्या लय डोक्यावरून जातं, तू गणिताच्या नादी न लागता डायरेक्ट जी के पासून चालू कर. ज्यांना भीती वाटते त्यांच्याबद्दल. पण नॉर्मल एखादा पोरगा असेल, ऑलराऊंडर आहे,
त्यानं काय करायला पाहिजे बघ दाद्या. आता पहिला प्रश्न वाचला. तू जसा पहिला प्रश्न वाचला दाद्या, तर तुला 2 सेकंदात निर्णय घ्यायचा आहे. काय निर्णय घ्यायचा आहे? हा प्रश्न मला येतोय का नाही येत? कारण बघ ना, तुम्ही वर्ष 1.5 वर्ष अभ्यास केलेला असता. एखादा जर तुम्ही प्रश्न वाचला तर तेवढे तरी अक्कल आहे का नाही? आयला हे आपल्याला जमणार आहे का नाही जमणार एवढं तर कळतं. जर दाद्या प्रश्न वाचला आणि तुला कळलं की हा जमणार आहे, तरच दाद्या त्याला सोडवायच्या नादी लागायचं. प्रश्न वाचल्या कळलं की ह्या प्रश्नाचा ना आपला लांबपर्यंत संबंध नाही, त्या प्रश्नाला दाद्या टिक मार्क करायची आणि लगेच पुढच्या प्रश्नावर जायचं. मग मला सांग, ही गोष्ट करताना तुला किती वेळ लागेल दाद्या? मला सांग, तुला दाखवतो आता किती वेळ लागतोय फक्त मला सांगा. की तुझ्या समोर मी टाइमर लावलाय. ठीक आहे बाबा, दिसत असेल सगळ्यांना. भाऊ आता परत एकदा बघ, मी काय करतो, हे सगळं हे करतो, काय करतो, कट करतो. आणि आता पहिल्यापासून बघा, आपण काय करूया, एक प्रश्न मस्तपैकी वाचायला घेऊया. आता ही त्याचा बुद्धिमत्ताचा आहे. बुद्धिमत्तापेक्षा मला वाटते जीके मध्ये ह्या गोष्टीची लय गरज पडणार आहे. जरा तुला एक जीकेचा प्रश्न वाचून दाखवतो, कारण त्यावेळेस तुला कळतं बरोबर काय विषय असतं. बरोबर आहे का? मग बघ दाद्या, आता ही व्याकरणाचा विषय. ठीक आहे दाद्या, जीकेचा एक प्रश्न वाचून दाखवतो, म्हणजे मला काय सांगायचं तुझ्या लक्षात येईल. हा, बस झालं. आता काय करू आपण, फक्त ह्या 58 नंबरच्या प्रश्नाकडे बघ. प्रश्न वाचाय घेतला. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. विनायक दामोदर सावरकर, भगूर, शहीद भगतसिंग अमृतसर, लोकमान्य टिळक रत्नागिरी, शिवराज हरिराजगुरू खेड. आता हा प्रश्न वाचल्या जर तुला कळलं की आयला ह्याच्यातलं मला काय संबंध कळालाच, हे नेमकं काय बोलायचंय. जर वाटलं, आता प्रश्न सोपा आहे, पण जर वाटलं तर दाद्या लगेच काय करायचं. आता किती वेळ झाला बघ, जर तरी मी बोलतोय त्यामुळे टाइम जातोय. पण हा जर प्रश्न वाचला तर तुला दाद्या लगेच एक 10 ते 15 सेकंदाच्या आत कळतं, म्हणजे प्रश्न वाचायला लागणारा टाइम. किंवा कधी कधी प्रश्न बघून सुद्धा कळतो डोळ्यानं, हा मला जमणारच नाही. जर असं वाटलं तर त्याला टिक करायची दाद्या आणि लगेच पुढे जायचं. हे सगळं जर दाद्या तू एक 5 सेकंदाच्या आत जर विषय मिटवला तर तुला एवढं तर कळतं, कमीत कमी हा प्रश्न येत नाही, विषय सोडून दे. टाइम तर वाचला. काय काय टगे काय प्रश्न वाचतात, उगाच टाळूची केस उपटत बसतात. विनायक दामोदर सावरकर राहिले काय भानगड आहे, कुठं गेलते काय माहित, वर बगल खाली बगल दाढीची केस उपटत बसल. लोकमान्य टिळक काय म्हणले, शिवराजचं काय झालं, कुठं झालं मला काय माहित, काय मेळ लागाना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दाद्या तुझे 5-10 सेकंद जात असतात. तू थोडा पॉज घेतला आणि इकडं तिकडं बघितला दाद्या, त्यात सुद्धा 20 सेकंद जातात. आणि एवढा बारीक कोणी पण विचार करत नाही. मला सांग, प्रत्येक प्रश्नामध्ये जर 5 सेकंद दाद्या, तर 100 प्रश्नामध्ये 500 सेकंद झाले, म्हणजे दाद्या साधारण 8, 8:15, 8:30 मिनिटापर्यंतचा टाइम फालतू चाललाय तुझा. कळतंय? आणि हेच 8, 8:30 मिनिटं शेवटी किती कामाचे असतात तुम्हाला पण माहित आहे. म्हणजे कुठली गोष्ट टाळायची पहिल्यांदा, प्रश्न वाचला येत असेल तर सोडवायचं, नाहीतर सोडून द्यायचं. फालतूमध्ये विचार करायचा नाही. बिना कामाचा जर तू विचार केला, तुझा वेळ वाया जाणार दाद्या. तर पहिला पॉइंट काय डोक्यात ठेवायचा, येत असेल तर सोडवणे, नाहीतर सोडून देणे. विनाकारण विचार करायचा नाही. क्लिअर झाला? विचार कर, कारण तू प्रश्न वाचून आता मला सांग, जिंदगीत तू त्या गोष्टीचा अभ्यासच केला नाही, असंच इकडं तिकडं बघून इकडं कपाळावर आट्या पाडून तो प्रश्न येणार आहे का? बर, काय काय लगेच काय करतात, आता त्यांना मी मग काय सांगितलं, राशी वळीनं बसल्यात मागं पुढं, कुठं तरी एखादा दोस्त ओळखीचा आलाय, मग लगेच त्याला विचारते, ते सावरकराचा प्रश्नाचं काय झालं? अरे बाळा, ती काय आपल्या गलीतला विषय आहे का? तिथं मास्तर, तिथं आजूबाजूला पोलीस हिंडत असतात. एखादा जर तिथं माती फिरू असला, घेतला पेपर काढून, काय करणार? आणि असं झालंय मागच्या बारीने एका कार्यकर्त्याचं. पेपर काढून घेतला, हातापाया पडल्या, शेवटच्या 5-10 मिनिटात पेपर दिला. काय काय देत पण नाही ते दिला. काय करणार 5-10 मिनिटात शेवट? हा, नुसतं न बघता गोळ्या मारणार का? पहिल्याचं ए, दुसऱ्याचं बी, 89चं डी, परत 95चा शी. असा जर शी केला तर कसं वाटोळं होईल का नाही होईल? 100% होणार आहे. त्यामुळं आपल्याला माहित नाही काय होणार. त्यामुळं पेपरचे दाद्या 60 ते 70 मिनिटं, काय बोलतोय नीट ध्यान दे, 60 ते 70 मिनिटं माग पुढं दोस्त बिस्त इसरून जावा. जर तुझी दुस्तीमध्ये आली पेपरात, दोघं खाली राहणार दाद्या, आणि दोघं परत एकमेकाकडे आयुष्यभर बघत बसा आणि बसा बोंबलत. कळते मला काय म्हणायचंय? हा, त्यामुळं काय करायचं, 60 ते 70 मिनिटं दाद्या अजिबात कुणाशी काही संपर्क ठेवायचा नाही. डायरेक्ट अंडरग्राऊंड व्हायचं, पेपर आणि तो
मध्ये आधे कुणाचा विचार करायचा नाही दाद्या. असं करून जर तू पेपरच्या नादी लागला तर 60 ते 70 मिनिटात पेपर उडत असतो. मग गोष्ट पहिली क्लिअर झाली. काय कळली? प्रश्न वाचायचा आणि जर येत असेल तर सोडवायचं, नाहीतर सोडून द्यायचं. अजिबात कुणाला विचारायचं नाही. परत दाद्या दुसरी गोष्ट, आता प्रश्न आता हे समजा येत नव्हतं म्हणून सोडला मी, एक उदाहरण सांगितलं. परत दाद्या हा प्रश्न आता असला डेंजर असतोय. असला प्रश्नामध्ये कळतं की बाबा मला जरा थोडं लॉजिक बिजिक, मला तर वाटतं ह्या प्रश्नाला तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये, आता आपण काय करूया, हा पूर्ण पेपर 3 राऊंड मध्ये विभागूया. काय? 3 राऊंड. मग आता त्यातला पहिला राऊंड काय चाललाय, आता पहिला राऊंड चाललाय आपला. पहिला राऊंड घेतला. पहिल्या राऊंड मध्ये काय ठरलंय आपलं, पेपर वाचायचं, येत असेल तर सोडवायचं, नाही तर सोडून द्यायचं. पण दाद्या पहिला राऊंड चालू असताना जर मध्ये असा विचित्र प्रश्न लागला, माझं तर म्हणणं आहे ह्या प्रश्नाला टिक करून पुढे जा, अजिबात विचार करू नको. त्याचं कारण दादा हे प्रश्न लय टाइम खात्यात, सोपच असतात, पण त्या मुवमेंटला कळलं म्हणजे यांचं कसं आहे, मटक्यासारखं काम आहे. लागला तर लागला, नाही तर लय विषय हार्ड आहे. त्यामुळं ह्या प्रश्नाला पहिल्या राऊंड मध्ये बघितल्यावर लगेच सोडून देता द्या, कारण ह्याला परत शेवटी आपण कुस्ती मग पक्षाने सोडला, बघितला टिक मार्क केला. सोडायचा म्हणजे त्याला टिक करायची एक बारीक, फक्त परत कळावं की ह्याला मला बघायचं आहे. कळतंय का? त्यामुळं बघितला की लगेच सोडून दे दाद्या. असं करत 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 दाद्या, माझं एवढंच म्हणणं आहे, तुमचा जो काय भरतीचा पेपर आहे दाद्या, हा पूर्ण 100 प्रश्नाचा. तर माझा जेवढा अनुभव आहे तेवढ्यातनं सांगतो दाद्या, हे जे 100 प्रश्न असतात, किती पण साधारण पोरगा असू दे दाद्या, त्यानं जर आयुष्यातले 5-6 महिने अभ्यास केला असेल भरतीचा, कमीत कमी बोलतोय, तर त्या पोराला ह्या 100 पैकी नाही म्हणलं तरी दाद्या 60 ते 70 प्रश्न बऱ्यापैकी जमत असतात. कुणाला 5-10 प्लस मायनस होईल दाद्या. म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये एकच टार्गेट असेल, येत असेल तर सोडव आणि नसेल येत तर सोडून दे. हीच स्ट्रॅटेजी महत्वाची आहे. प्रश्न वाचायचा आणि वाचल्यानंतर येत असेल तर दाद्या सोडवायचं, नसेल तर सोडून द्यायचं. मध्ये एखादा प्रश्न वाटला येतोय पण टाइम खातोय, येतोय पण टाइम खातोय, त्या प्रश्नाला पण दाद्या टिक करायची आणि पुढे जायचं. असं करत करत दाद्या पहिल्या राऊंड मध्ये एकच तुमचं टार्गेट असणार आहे, काय बी करून 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे. ह्याचा फायदा काय होतो माहितीये का? सांगतो. दादा तुम्ही प्रत्येक प्रश्न घेतला हातावर, सोडवत बसला, टाइम जात असला तरी सोडवत बसला. असं करत 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 दाद्या तुम्ही जेव्हा 70 ते 80व्या मिनिटापर्यंत पोचता आणि तेव्हा तुमच्या लक्षात आलं, अरे लगा मला जेवढं येतंय त्यातले 70च प्रश्न सोडवून झाल्यात. लगा दादा शेवटी हातात 10 मिनिटं राहिले, 20-25 प्रश्न बाकी येते. मग दादा त्या 20-25 प्रश्नामध्ये जर चुकून 10-15 किंवा निम्म्यापेक्षा जास्त किंवा सगळंच प्रश्न सोपं असतं, वेळेअभावी तुला प्रश्न ते सोडून द्यावं लागतात आणि मग शेवटी वसवसीमध्ये चुकायच्या, मग म्हणायचं सिली मिस्टेक झाली, येत होता पण शेवटी टाइम कमी पुरला. ही जी नखरं असतात, ही जी कारण सांगता तुम्ही परत बाहेर येऊन, त्याला कायमचा दाद्या उपाय ह्या आहे. कोणचा? येत असेल तर सोडव, नसेल तर सोडून दे आणि टार्गेट 100व्या प्रश्नापर्यंत पोहोच. जेणेकरून दादा तुला एक अंदाज येईल, ह्या पेपरमध्ये जेवढे पण सोपे प्रश्न आहेत ते सगळेच्या सगळे दाद्या तुला सुटणार आहेत. आणि लय नाही सांगत दाद्या, इकडं बघ, जीके आणि व्याकरण तुझं, ह्या दोघांमध्ये दादा 50 प्लस प्रश्न असतात. कधी कधी 50, कधी कधी 60 पण देतात. इकडं प्रश्न वाढले की गणित बुद्धिमत्तात खाच्या मारतात, तुला पण माहित आहे. पण आपण पॅटर्न नुसार चाललोय असं समज. 50 प्लस दाद्या प्रश्न असतात किंवा 50 येते असं समज. मी लय नाही सांगत दाद्या, एक प्रश्न 10 ते 15 सेकंदात उडतो दाद्या. किती? 10 ते 15. लयच एखादा अजगर असेल तर मी म्हणतो दाद्या 30 सेकंदात म्हणलोय, 30 सेकंदात उडतो. करून बघ दाद्या. आता मला सांग दादा, इकडे बघ, हा जीकेचा प्रश्न तुझ्या समोर आहे. किती वेळ लागला? भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही? किती वेळ लागणार? जर नॉलेज असेल तर कळणार आहे. परत तिथं टाळूची केस उपटून नाही येणार दाद्या. किती सोपा आहे प्रश्न, वाचाय किती वेळ लागला बघ, परत सेकंद वाच. मी फास्ट नाही, एकदम स्लो. तू जी काय तुझं स्पीड आहे दाद्या, त्या स्पीडवर जातो. इकडे बघ, लक्ष दे. आता बघ प्रश्न वाचतो, आरामात वाच. भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही? 4 ऑप्शन वाचले: नागालँड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश.
आणि हा प्रश्न वाचला, उत्तर कन्फर्म कळलं, तुझं बाहुबली नाही पश्चिम बंगाल, आणि लगेच टिक करायचे. आणि ही लय महत्वाचा विषय, प्रश्नाचं उत्तर कळलं कन्फर्म, लगेच जायचं. कुठला प्रश्न आहे? 67. 67च्या पुढे दाद्या जिथं कुठं बी आहे दाद्या, तिथं लगेच गोळा करून टाकायचा. काय काय कार्यकर्ते काय करतात माहितीये का? आधी सगळे टीका करून घेतात आणि म्हणतात शेवटच्या 10 मिनिटात मी सगळेच्या सगळे राऊंड करतो. त्याचा परत तोटा काय माहितीये का दादा? ही लय महत्वाचा पॉइंट आहे. मला माहित आहे, मी एवढं सांगून पण काही जण घाण करणार आहे ते, आणि ज्याला घाण करायचे दादा त्याचं कर्म, आपण त्याला काय करू शकत नाही दादा. काय करतात? सगळ्यात शेवटी सगळ्या टिकमार. मला सांग, 69चं समजा कळलं बी, आणि जर चुकून वळीनं तो राऊंड मारत असतो दाद्या, चुकून खालचा वरून वरचा खाली झाला तर महागात पडेल का नाही? म्हणजे येऊन सुद्धा चुकणार आहे. म्हणून शहाण्या पोरांनी काय करायचं? प्रश्न वाचला, कळलं उत्तर कन्फर्म आहे, लगेच दाद्या गोळा करून टाक, आणि हे पहिल्याच राऊंडचा कार्यक्रम चालू आहे, अजून दुसऱ्या राऊंड मध्ये हात घातला नाही. कळतंय? अशा पद्धतीनं दाद्या काय बी करून तुला 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे पहिल्या राऊंड मध्ये. त्याचा फायदा काय होणार? जेवढे सोपे प्रश्न येतात दाद्या, सगळेच्या सगळे सुटणार. दुसरी गोष्ट, बऱ्यापैकी मोठा लाट पार्ट कव्हर होणार आणि लय कमी वेळात होणार. मी आत्ताच हिशोब सांगितला, 50 प्रश्न 10-15 चल 30 सेकंद धरले या सगळ्या प्रोसिजरला. ऍक्च्युअल मध्ये होत्यात काय काय लेंदी प्रश्न असतात, ते प्लस मायनस करतो मी. 50 द्या 25 मिनिटं, चल मोठं 30 मिनिटं देतो तुला. 30 सुद्धा लागत नाही ती, पण 30 मिनिटं देतो. मग दाद्या 30 मिनिटात जर तुझा जीके आणि व्याकरण कव्हर झाला तर बाळा 50 प्रश्नासाठी तुला कंप्लीट 1 तास म्हणजे 60 मिनिटं राहत्यात, जिथं गणित आणि बुद्धिमत्ता सारखा विषय असतो. आणि बाळा मग मला सांग, 100व्या प्रश्नामध्ये पोहोचणार आहे तो, आणि तो 30 मिनिटात जर गणित व्याकरण आणि जीकेचे जर 30 मिनिटात जर सगळे प्रश्न उडावले, मग राहतो तुझ्याकडे 60 मिनिटाचा वेळ. मग ते 60 मिनिटाचे पहिल्या राऊंड मध्ये गणिताला, मला सांग गणित बुद्धिमत्तामध्ये काय सोपे पण प्रश्न असतात का नाही? का सगळेच अवघड असतात? तुम्हाला लिहून देतो दाद्या, जर 50 प्रश्न आले गणित बुद्धिमत्तावर, तर दाद्या 35 ते 40च्या घरात दाद्या सोपे प्रश्न असतात, सर्वसाधारण पोराला सुटलच्या मापाचे असतात, जर अभ्यास असेल तर. ठीक आहे? मग तुला दम किंवा तुला लय ताप कुठं देतात? एक 10 ते 15 प्रश्नामध्ये, 10 ते 15 जिथं खरी मेहनत लागते. मग माझं काय म्हणणं आहे, ह्या स्ट्रॅटेजीनुसार गेलं, जे 10-15 प्रश्न आहेत ते जिथं आपण टिक मार्क केल्यात किंवा जे नडलेले ते सोडून दे. 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर मग दादा तुझा चालू होणार सेकंड राऊंड. फर्स्ट राऊंड झाला दादा, आता सेकंड राऊंड. आता सेकंड राऊंड मध्ये काय करणार आहे? जिथं जिथं टिक मार्क केली होती प्रश्नाला, उत्तराला नाही, उत्तराला तर टिक करायचीच नाही, कधीच नाही करायची. काय गरज आहे? आपल्याला काय गावाला पुरवायचं आहे का? काय घेणं नाही. चल, जिथं जिथं प्रश्नाला टिक मार्क आहे, मग त्या प्रश्नापाशी पोहोच. जसं की जीके मध्ये तुला असं बऱ्यापैकी होणार आहे, मग तू इथं समजा दाद्या व्याकरणात टिक मार्क केलेले असेल, ठीक आहे दाद्या, मग प्रॉपर प्रश्न वाच. आणि प्रश्न वाचल्यानंतर जर तुला आता येत नसलं तरी ऑप्शन वाचायचं दाद्या. अगोदरच्या राऊंड मध्ये काय केलं आपण? फक्त प्रश्न वाचल्याला आणि प्रश्न वाचल्यावरच डिसाइड केलं येतंय का नाही येत. काय काय कार्यकर्ते काय करतात? प्रश्न वाचतात आणि वरनं 4 ऑप्शन वाचतात, त्याच्यावर 10-15 सेकंद विचार करतात आणि त्यानंतर त्याला कळतं की लगा आता येत नाही आपल्याला. मग मला सांग, जो प्रश्न तुला सोडायचा होता बिनकामाचं, जरा कमी 30-40 सेकंद घालवले का नाही? म्हणून दादा पहिल्या राऊंड मध्ये काय करायचा? प्रश्न वाचायचा, येत असेल तर ऑप्शन वाचायचे किंवा सोडवायचा, गणिताचा असेल तर सोडवायचा. पण येत नसेल, जीके सारखा व्याकरणासारखा प्रश्न असेल, येतच नसेल, ऑप्शन वाचण्यात सुद्धा तुझी मेहनत वाया घालू नको, कारण बिनकामाचा वेळ वाया जाणार आहे. आपण दुसऱ्या राऊंडला त्याला कुस्ती करणार आहे, त्याचा कार्यक्रम करणार आहे दाद्या, ते सांगतो कसा मिटवायचा विषय. ठीक आहे? तर अशा पद्धतीनं पहिला राऊंड कंप्लीट झाला. मग दुसऱ्या राऊंड मध्ये दादा जिथं जिथं टिक मार्क झाले प्रश्न वाच, प्रश्न वाचल्यावर 4 ऑप्शन वाच, आणि 4 ऑप्शन वाचून पण कळाना नेमकं खरं ऑप्शन कोणचं. मग जिथं दाद्या खरं उत्तर कळत नाही त्या केसमध्ये आता उत्तर बरोबर कोणचं त्याच्यापेक्षा उत्तर चुकीचं कोणचं त्याला कट करायचं. म्हणजे कसं? तुला कळलं बाबा ह्याच्यातला बाबा नेमका हा पहिला नाही, बरोबर कोणचा मरू दे, मग जे नाही त्याला कट करत जा.
परत काय ठिकाणी वाटणार आहे 50-50, दोन्ही पण बरोबर आहे असं वाटतं. मग दादा त्यात तुझा पूर्ण बिंदूचा वापर कर आणि जे तुला टिक मार्क करायची ती कर. काय जणांना वाटलं सर नाही मला जरा थोडं वेट करायचंय, मग दादा पहिली टिक मारलेली त्याच्या पुढे एक स्टार लाव दुसऱ्या राऊंडला. का का मागं ठेवलाय? कारण आपले दोस्त आहेत ना, 10-20 मिनिटं त्यांचा वापर करायचा की आपल्याला. जर ज्यांचा विषय चाललाय तुम्ही करता, आता हे बोलायची गोष्ट नाही मास्तरानं, पण तुम्ही ह्या गोष्टी करता तुम्हाला पण माहित आहे. मग दादा तुला वाटलं की नाही जरा मला रिस्क नको घ्या वाटते, मला जरा वाटते आपला एक खास फंटर आलाय आणि त्याला येईल असं वाटतंय, स्टार करून ठेवला चालतंय. दुसऱ्या राऊंडला ह्याच्या पुढे स्टार लावला. मग परत जेवढ्या टिक आहे ते तेवढ्याच बघायच्या. आता मधले प्रश्न तर उडवल्यात, मग जेवढ्या पण टिक मार्क आहे ते परत दादा प्रश्न वाचला, ऑप्शन वाच, जे काही येतं ते. गणितासारखे जे मोठे मोठे प्रश्न होते गणितामध्ये, समजा आता इथं पुढच्या साईडला बाबा इथं गणित आहे समजा, ठीक आहे. मग इथं काय केलं तू, बाबा इथं गणितामध्ये आला आणि तुला कळलं की बाबा इथं 54 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारी एक आगगाडी उभी असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर 270 मीटर लांबीचा एक पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल? ठीक आहे. अशा प्रकारे जर समजा दादा इथं एक तुला दिसतोय बाबा, तर आता तू काय करणार? पूर्णच्या पूर्ण प्रश्न वाचला, कॅल्क्युलेशन कर. कॅल्क्युलेशन केल्यानंतर सोडवता द्या. तुला जे काय करायचं ते उत्तर येणारच आहे. ते पण घाण करताना आता बघा, कधी कधी गणितामध्ये काय होतं दाद्या, एखादा जर समजा लेंदी क्वेश्चन असेल बरं का, सांगतो एखादा काळकामचा किंवा सरळ व्याज नफा तोट्याचा असू दे, किंवा दादा एखादा अजून वयवारीचा एखादा विचित्र क्वेश्चन असू दे, आणि कळानाच काय सोडवलं तू, एक जवळपास 1 ते 2 मिनिटं कुतला आणि तरी पण तुला उत्तर येईना, मग लगे डोकं खराब होऊ नये. तुला कळलं ना दाद्या, मी 2 मिनिटं माझे जिंदगीतले वाया घालवले, स्पेशली त्या 90 मिनिटातले. तो प्रश्न दाद्या तिथंच स्किप कर आणि परत जा. का? तो अजून 5 मिनिटं कुतला तर तुझा वेळ वाया जात राहील, दिमाग खराब होईल, पण प्रश्नाचं उत्तर येईल का नाही ह्याची गॅरंटी नाही. अशा केसमध्ये दाद्या त्या प्रश्नाबरोबर तिथं युगो मध्ये येऊ देऊ नका. आणि हा युगो कुणाच्या बाबतीत मध्ये येतो माहितीये का? कुणाच्या? ज्या लोकांचा गणित हा विषय आवडीचा असतो ना, त्यांचा युगो लय मध्ये येतो. का माहितीये का? तो तिथंच पेटतो. कसा काय येत नाही, बसतोच. आज पेपरची वाट लागली चालेल, पण तुझं उत्तर काढल्याशिवाय तुला ठेवत नाही. बाबा तू जर त्याला ठेवायची भाषा केली तर तू राहशील का नाही याची गॅरंटी नाही. कळतंय? त्यामुळं युगो तेवढा काय मध्ये येऊ द्यायचा नाही. स्पेशली बुद्धिमत्तामध्ये नातेसंबंध असू द्या किंवा एखादी बैठक व्यवस्थेचा प्रश्न असू दे दाद्या, हा जर एखादा प्रश्न असा आला तर तो काय करतो, नडतो आणि टाइम खात असतो दाद्या, नडतो आणि टाइम खातो. मग अशा केसमध्ये तुला कळलं ना बाबा निमार्दा सोडवलाय, जुळत नाही, सोडून दे दाद्या. दुसऱ्या राऊंड मध्ये सोडून दे, काय मरू दे, काय टेन्शन नाही दाद्या. मग दुसरा राऊंड झाल्यानंतर टिक मार्क केलेले तिथं पण काय केले, वाचले, विचार केला, आणि असं करत 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 काय केलं आपण, पूर्णच्या पूर्ण दाद्या त्या 100 प्रश्नापर्यंत जेवढ्या पण टीका होत्या तेवढ्या सगळ्यांना सोडवलं. परत दाद्या जसं की एखादा प्रश्न मी तुला म्हणलं परत लय नडतोय असं वाटलं, त्याला आपण काय केलं होता, स्टार लावला होता. त्या ह्याच्या समोर स्टार दिसल असा लावायचा, जेणेकरून परत दाद्या जो आपला थर्ड राऊंड आहे त्याच्यामध्ये तो दिसलाच पाहिजे प्रश्न बघता क्षणी. आणि मग दादा पूर्ण वाचायचा, जसं उत्तर येईल तसं काढायचं, आणि नाही चालत तर आपली दोस्त मंडळी आहे ती येते लक्षात. मग त्यावेळेस तुला काय करायचंय ती कर. दोस्तांचा पण काय मदत नाही भेटली, मग शेवटी दादा विचार कर पूर्ण, जुळलं तर ठीक आहे आणि नाही जुळलं जे मातादी म्हणायचं डायरेक्ट ठोकून द्यायचं. तुला पण माहित आता शेवटचा पर्याय ती असतो. पण दादा परत एकदा सांगतो विचार करून, तुम्ही जर ह्या पद्धतीने गेला तर तुम्हाला लय नाही सांगत, एकूण 100 प्रश्न असतात, त्याच्यामधले पहिल्या राऊंड मध्ये दाद्या तुम्हाला जवळपास 60 ते 70 ते 80 सुद्धा प्रश्न सुटतात दाद्या. सेकंड राऊंड म्हणजे जे काय 10, 20, 25 क्वेश्चन राहिल्यात, ठीक आहे, 20 ते 25 म्हणतो डायरेक्ट, 20 ते 25 प्रश्न राहिल्यात, त्यातले पण दाद्या 7-8 उडत असतात. आणि मग दाद्या थर्ड राऊंड मध्ये जे काही निमार्द जे काय 5-10 राहिलेले असतात प्रश्न, सुटले तर ठीक आहे, नाहीतर खूप बघायचं इकडं तिकडं, कुठं काय मेळ लागतोय का बघायचा, आणि नाहीच मेळ लागला डायरेक्ट आपण मेळ लावून घ्यायचा. कळतंय? 3 तुकड्यामध्ये पेपरला विभागायचं. आता काही जण म्हणले तुम्ही तर एक प्रश्न 2-3 वेळा वाचायला होताय, मग टाइम पुरेल का? मी मग मगाशीच सांगितलं दाद्या, प्रश्न वाचला ना, वाचायला लयत लय 10 ते 10 सुद्धा लय बोलतोय, 5 ते 10च्या मध्ये, आता स्पीड तुमचं किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे, 5 ते 10 सेकंद लागतात दाद्या. किती? 5 ते 10 सेकंद प्रश्न वाचून फक्त उडवायचा आहे. कळतंय का? मग लय लांब 100 गुणिले दाद्या जर 10 केलं दाद्या, किती झाले तुझे 1000च्या आसपास सेकंद झाले.
बरोबर आहे का? म्हणजे दाद्या 1000 सेकंदामध्ये जर त्याला तू कापलं दाद्या, किती येतंय? म्हणजे 17 धरून चाल, मोठं मोठं 17 धरून चाल. पण बाळा, ह्याचा फायदा काय झाला माहितीये का? 16 ते 17 मिनिटं धरून चाल, फक्त प्रश्न वाचायचं धरलं आपण. पण ह्याचा फायदा काय झाला माहितीये का? अख्ख्या 100 प्रश्नामधलं तुला कळणार दाद्या, तुला किती येते किती येत नाही. कळलं? मग जी येतंय ती उडवणार आहे आणि जी येत नाही त्याचा तशी पण बोंब होणारच आहे. म्हणजे तुला वर्स्ट कंडिशन सांगितली. त्यामुळं फर्स्ट राऊंड मध्ये दाद्या येत असेल तर सोडव, नसेल तर सोडून दे. फक्त सोडताना काय करायचं? प्रश्नाला टिक मार्क करायला विसरायचं नाही दाद्या. परत अजून पहिल्याच राऊंड मध्ये एखादाचा अजूनही एक लय महत्वाचा मुद्दा आहे. काय? गणिताचा एखादा जसा की हा प्रश्न आहे दाद्या. हा प्रश्न तुला वाटलेला येतोय म्हणून तू सोडवायला गेला आणि सोडवायला गेल्यानंतर तुला कळलं की तू कुठंतरी तू कॅल्क्युलेशन चुकवलंय किंवा मध्येच तुला अचानक कळलं की आयला ही गणिते लागा काय जमाना. तर अशा केसमध्ये दाद्या परत फालतू मध्ये डबल टाइम लावू नको. परत एकदा विचार स्वतःला, मी नीट मेहनत केली तर विचार करून, आणि ते तेवढा 5-2 तिथल्या जे काही सेकंद असेल तेवढाच विचार करायचा असतो दाद्या. जसं तुम्ही सेमी फायनलला बघितलं असेल दाद्या, त्या बाउंड्रीवर कॅच घेतला होता अक्षर पटेलनं. बरोबर आहे का? ती किती दाद्या मायक्रो सेकंदाचा खेळ आहे. कॅच घेतला लगेच मुवमेंटला पुढे टाकून दिला. दिला का नाही टाकून? दिला का नाही दिला? मग ती किती स्पॉन्टेनियसली होतं. तसंच तुझ्याकडनं ही स्पॉन्टेनियस व्हायला पाहिजे दाद्या. ही कला आहे दाद्या. कळतंय का? कुठला प्रश्नाला नडायचं, कुठला प्रश्न सोडायचा. मगाशी एक उदाहरण दिलं तर 6च्या 6 बॉल हाणायचे नसतात दादा ओव्हरमध्ये. काय सोडायचे असतात आणि एखादा आलाच भंगार तर डायरेक्ट बुंगो. बरोबर आहे का? त्याच टाईप मध्ये सगळ्याच प्रश्नाला पहिल्यांदा नडू नको दाद्या. एखादा जर वाटलं ना त्याला पण इज्जत दे गेला का, रिस्पेक्ट द्या तर त्याला पण. हा, बरोबर आहे का नाही? एवढं सोपं आहे का? तुला पण माहिती आहे वर्दी मग एवढी सोपी आहे का? मग नाही. मग थोडाफार इज्जत द्या त्याला पण. इतकं आगाऊपणा करण्यात काय मजा नाही. मग प्रश्न वाचायचा, येत असेल तर सोडवायचं, नसेल तर सोडून द्यायचं. ठीक आहे? हे पहिल्या राऊंड मध्ये गणिताचा एखादा जर नडल्या अडल्याला प्रश्न म्हणजे सोडवता सोडवता मध्येच नडला, वाटलं की लय टाइम खाया लागलाय, डोकं खराब केलंय, त्या पण प्रश्नाला सोडून दे. असं करून पहिल्यांदा 100 प्रश्नापर्यंत पोच. हे करत असताना जर तुला कळलं की ह्याचं उत्तर कन्फर्म माहित झालं, तर कन्फर्म माहित झालेलं उत्तर लगेच साइड बाय साइड तिथं टिक मार्क करायचे. काय काय नालायक काय म्हणतात, सर मी तिथं गोल करायला लागलो आणि गोल करत असताना समजा मी पुढच्या प्रश्नाचं उत्तर विसरलो तर तुला काय माहित आहे पुढं काय वाटून ठेवलंय? तुला काय माहित आहे पुढे किती मोठा खड्डा आहे? माहित आहे का? नाही माहित दादा तुला. त्यामुळे पुढचा विचार करू नको ना. ती मुवमेंट असतं दाद्या, आणि ती म्हणतात ना मोमेंटम तोडायचा नसतो दाद्या. काय? प्रश्नाचं उत्तर आलं लगेच टिक मार्क कर, परत पुढे जा, आलं टिक मार्क कर. कळतंय? टिक मार्क म्हणजे इथं राऊंड कर. आणि जो प्रश्न येतच नाही त्याला इथं मस्तपैकी चांगली खून करायची आणि पुढे जायचं. आणि परत सांगतो, इथं कसं या कार्यकर्त्यानं कोणाचा पेपर होता माहित नाही, त्यानं इथं मध्ये जशा खुना केल्या उत्तराला, असं तेवढं काय करू नको सुरुवातीला. कळतंय? समजलं मला काय सांगायचंय? तर ही जी स्ट्रॅटेजी आहे दाद्या, ही वापरा. आता तुमच्या जवळ हातात एक मोठं मोठं 5 दिवस धरून चालूया आपण. किती राहिलेत? 5 दिवस. तर माझं काय म्हणणं आहे, आता काही जण व्हिडिओ आज बघताल, काही जण 4 दिवसानं बघताल. जेव्हा कधी बघशील दाद्या, तिथनं पुढे पेपरच्या वेळेस तू बघणार आहे, मला पण माहिती आहे. आधीच कधी बघत नसतो. भरतीची तयारी चालू केली असं म्हणतो का, पेपर कसा सोडवावा? कोण बघतं दाद्या? हे बघ, नाका तोंडात पाणी चालल्यावर बघतोय तू. बरोबर आहे का? मग दादा, जेव्हा कधी बघणार आहे तुझ्या पेपरच्या मध्ये जे काही टाइम राहिलाय, तर माझं एवढं स्पष्ट मत असेल, आजपासून एक काम करा, मी सांगितलेल्या गोष्टीचा वापर करा. रोज कसल्याही परिस्थितीत दाद्या 2 प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. काय बोललो मी? आणि आज एक लय महत्वाचा मुद्दा सांगणार आहे दाद्या. हा जर तुम्ही फॉलो केला तर तुमच्या पेपरामध्ये दाद्या हे जे 90 मिनिटं आहे ती, हे 90 मिनिटं विसरून जा. 60 ते 70 मिनिटात जर नाही काम झालं तर म्हणल ती दाद्या आपण. काय प्लॅन आहे? आणि तुम्हाला लिहून देतो दाद्या, ऑल महाराष्ट्रामध्ये चुकून हाताच्या बोटावर 1% सुद्धा बोलत नाही, 1% पण नाही, 0.001% लोक असतील जी मी आता तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट फॉलो करणार आहे. आणि मी लय विचार करून बोलतोय, कारण जन कोणी व्हिडिओ बघतोय दाद्या, तू स्वतःला प्रश्न विचार की मास्टरनं सांगितलेली स्ट्रॅटेजी आपण ह्याच्या आधी कधी वापरली होती का? कुणीच नाही वापरली दाद्या. तर आता मी पेपर कसा सोडवायचा, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, त्याचा वापर करून दाद्या रोज 2 प्रश्नपत्रिका सोडवायच्या. पण कशा? सगळ्यात पहिलं
आता तू कुठं लॅब मध्ये लिंबाखाली परत कुठल्या अजून रूम मध्ये म्हणले ठीक आहे कुठं जिथं कुठं बसला चीन अगोदरच दोन कुठले पेपर सोडवायचे दादा ते आधीच काढून घ्यायचे सगळ्यात पहिलं का मग पुस्तकात असू दे किंवा झेरॉक्स काढलेला असू दे किंवा मोबाईल मध्ये असू दे मोबाईल मध्ये डाउनलोडेड पाहिजे आणि पेपर सोडवताना डायरेक्ट मोबाईल फ्लाईट मोडवर टाकायचा काय बोललो जर गरज आता येणारे जर आता 4 दिवसात जर हे काम करत नसेल तर समजून जाता द्या तुझा आणि वर्दीचा आणि भरतीचा काही संबंध नाही बरं का अजून पण तू फपारलाय म्हणले अवघड आहे का नाही हा म्हणून काय बोललो दोन पेपर आधी कुठले सोडवायचे साईडला काढून घ्यायचे कळतंय का म्हणजे वेळ वाया जात नाही आणि दाद्या ह्या दोन पेपरच्या 2 OMR शीट तुम्ही तसंच सोडवतात चला वहीच्या पानावर आकडं टाकायचं नाही ज्ञान गेलेलं ना गोळ करायची पण प्रॅक्टिस केली पाहिजे तर 2 OMR शीट घेऊन द्यायच्या ठीक आहे आणि दाद्या हे जे काय 2 पेपर तू घेऊन बसलाय समोर मोबाईल असा नागाचा फणा काढल्यागत तुझ्या डेस्कवर दिसला पाहिजे लय महत्वाचं आहे बरं का ही दाद्या ज्यानं कुणी ही केलं लिहून देतो दाद्या त्याला 60-70 मिनिटं लय झाले दाद्या 10-20 मिनिटं शिल्लक ठेवूनच तुझा पेपर होणार आहे दाद्या किती पण अवघड येऊ दे नो टेन्शन घेऊ काय करायचं 2 पेपर आधीच साईडला काढून घ्यायचे कुठले सोडवायचे ते मोबाईलला टायमर सेट करायचा आणि तुला पण माहित आहे एक पेपर सोडवायला 1.5 तास लागतोय तर 2 पेपर म्हणजे 3 तास मग 3 तास म्हणजे दाद्या 180 मिनिटं आहे ती तुझ्यासाठी मग माझं म्हणणं आहे 3 तास घ्यायचं नाही कारण दाद्या तू इथं मोकळ्या मनानं पेपर देणार आहे पेपरामध्ये तुझ्या नरड्याला सुरी लावलेली असते तू गॅसवर असतो तू व्हेंटिलेटरवर असतो असं वाटतं येणाऱ्या 2 मिनिटात जीव जाणार आहे तुझा इतकी भयानक परिस्थिती पेपरात होती बरोबर आहे का म्हणजे प्रेशरची सिच्युएशन असते आणि जिथं प्रेशरची सिच्युएशन असते तिथं पोरग काय करते माहितीये का भावा एकदम छोट्या छोट्या गोष्टी पण जसं माणूस चहा पडल्यावर ताक फुकून पिते ना तसं त्या पेपरामध्ये त्या खरजुल्याला माहित असतंय 15+6 21 आहे त्याला जर असं बाहेर रस्त्यानं बोंबलं त्याने विचारलं अरे बावड्या अरे 15 रुपये अधिक 6 रुपये किती रे अरे माकडा असलं काय विचारतोय किरकोळ 21 असला चेष्टा करतो का म्हणणार चेष्टा पण पेपरात तो स्वतःची चेष्टा करून घेतो कसं माहितीये का 15 नंतर 6 बोट मुसतो 16 17 19 20 गेले का 5-6 सेकंद गेले का नाही गेले का नाही म्हणजे ज्या बोगस गोष्टी आहेत त्याला सुद्धा दाद्या तू काय करतोय फुकून कार्यक्रम चाललाय म्हणून ह्याच्यावरून काय कळतं तू भयानक प्रेशर मध्ये आलाय कळतंय मग अजिबात नाही दाद्या मोकळ्या मागाशी काय सांगितलं 1 ते 1.5 वर्ष जी काय तू मेहनत केली दाद्या ती मेहनत तुला फक्त तुला त्या 90 मिनिटात बाहेर काढायचे ज्या पोरानं ती 90 मिनिटं बॅलन्स केले समजायचं त्यानं झेंडा लावला त्यानं टिळा लावला 100% दाद्या समजून जा गावातनं मिरवणूक निघणार आहे तुझी फक्त ती 90 मिनिटं प्रॉपर वापरता आली पाहिजे म्हणून मी तुला काय सांगितलं त्या 90 मिनिटाच्या आधीच आपल्याला उडवायचं आहे 90 मिनिटापर्यंत पोहोचायचंच नाही तर काय करायचं दाद्या 2 पेपर साईडला काढायचे 2 OMR शीट लगेच शेजारीच ठेवून द्यायच्या एका एक लगेच तिथं आणि मोबाईलवर टायमर सेट करायचा दाद्या 2.5 तासाचा किती 2.5 तासाचा म्हणजे 150 मिनिटं लावून टाकायचे होऊ दे काय व्हायचं ते त्याच्या मायला जीव तर नाही जाणार आणि ही असली सवय लावून घ्या प्रेशरची म्हणजे फायनल मध्ये जात्या कधी गणणार नाही तो ठीक आहे 150 मिनिटं टाइम लावायचा 150 मिनिटं का दाद्या मी 2 पेपरचा 3 तास वेळ होते ना त्यातलं मी काय केलं दाद्या वरचा अर्धा तास कटच केला म्हणजे आपल्यासाठी इथले जे काय 2.5 तास आहेत ना कळतंय का म्हणजे 2 पेपरचे 3 तास झाले मग दादा तू नॉनस्टॉप दाद्या 150 मिनिटाचा टायमर लावायचा आणि पहिला पेपर हातावर घ्यायचा दाद्या आणि लगेच आता सांगितलेली स्ट्रॅटेजी फॉलो करायची पहिला राऊंड येतोय का सोडवायचा नाहीतर सोडून द्यायचा येतोय का सोडवायचा नाहीतर सोडून द्यायचा एखादा प्रश्न वाटला येतोय सोडवायला गेलो पण दादा असं मध्येच वाटलं की गंडलूया असं वाटलं तरी पण टिक मार्कर म्हणजे मध्येच सोडून दे प्रश्न आणि पुढे जा असं करत करत काय बी करून दादा 100 नंबरच्या प्रश्नापर्यंत पोच परत सेकंड राऊंड मध्ये जिथं जिथं टिक मार्क केलेले तेवढे प्रश्न बघून घे परत ऑप्शन वाच विचार कर सुटतंय का बघ त्यातनं पण नाही सुटलं वाटलं पाक वाट लागले लगेच या पुढे स्टार लावायचा आणि पुढे जायचं असं करून सेकंड राऊंड मध्ये जेवढे पण टिक मार्क केले तेवढे उडवून टाकायचे आणि त्यातनं परत कळलं की 7-8 स्टार लागल्यात मग ते स्टारवाले प्रश्न बघायचे पूर्ण स्वतःचा मेंदू वापरायचा नाहीच लागला तर तुला मी सांगितलं तुझ्या जी काय आहे ना
गँगची मदत घ्यायची, तुला काय करायचं ती कर, आणि त्यातनं पण नाही झालं तर शेवटी काळं करणारच आहे तू. प्रश्न वाचला, उत्तर माहित असलं की OMR शीट मध्ये लगेच राऊंड करायचं सांगून दिलं. पण दाद्या लगेच तुझा 100वा प्रश्न संपला. पहिली OMR शीट साईडला फेकायची, कारण टायमर चालू आहे. लगेच दाद्या पुढचा प्रश्न दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतला लगेच हातावर घ्यायचा. म्हणजे काय करायचंय तुला, सलग 2 पेपर सोडवायचे ती. काय बोलतोय विचार कर दाद्या अजून पण. जी कार्यकर्ता नॉनस्टॉप 100 अधिक 100 200 प्रश्न सोडवायची तयारी करतो, तेवढी त्याच्या मनाची तयारी असते, तेवढी त्याच्या शरीराचं म्हणजे त्याच्या एका जागी बसून करायची तयारी असते. त्या पोराला पेपरामधले 100 प्रश्न म्हणजे किरकोळ वाटतात. तुम्हाला पण माहित आहे, तुला ग्राउंडवर 1600 मीटर पळायचं असतं दादा, पण तुला 1600 मीटर पळायचं असतं, पण रोज 1600 मीटर पळत नाही. 400 मीटरच्या स्प्रिंटा दाद्या 10-12 मारतो, सलग मारतो का नाही? कधी कधी लॉंग रूटला जाऊन एकदमच 10-15 किलोमीटर पळून येतो. का असं करतो? रोज 1600 मीटर का नाही पळत? का तर तुला 1600 पळायचंय, 1 इंच सुद्धा पळायचं नाही एक्स्ट्रा. बघू काय होतंय. करतो का? नाही करत. त्याचं कारण दाद्या स्टॅमिना. तुझ्या शरीराला तेवढी सवय लागली पाहिजे. बरोबर आहे का चुकते सांग मला? हा, म्हणून दाद्या ज्यावेळेस तुम्ही फक्त दाद्या असं ग्राउंडवर करता रे, जिम मध्ये रोज आणतो का नाही? का तर गोळा आउट ऑफ गेला पाहिजे. का का कशाचा मारतोय? राहू दे की, बघू डायरेक्ट एकदाच फेकायचा फायनली जाऊन, काय होते बघू की. नाही दाद्या, कारण तू शरीराला मजबूत करतोय, तसं मेंटली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुला 200 प्रश्नाचं टॉर्चर सहन करायचं आहे. आणि तुम्हाला पण माहित आहे दाद्या, आता मध्ये धुरंधर झाला, आता दुसरा 2 येतोय. ती जे काय आपले एजंट आहे, ती स्पायवाले आहे ती दाद्या, त्यांच्याबरोबर किती त्यांचं ट्रेनिंग बघितलंय का? बरं तुमचं पण होणार आहे ना पुढे भरती झाल्यावर. ट्रेनिंग मध्ये कार टॉर्चर करतात तुला. हा, मस्तपैकी पेपर दिलाय, ग्राउंड झाले, डायरेक्ट जॉईन करू दे की स्टेशन बिशन, काय प्रॉब्लेम आहे? हा, कार ट्रेनिंग देतात, तुझ्या बॉडीला सवय लावत्या, टॉर्चर करत्या. आर्मीचं ट्रेनिंग तुला तर माहितच आहे, त्या स्पायवाल्यांचं तर शेवटच असतं दाद्या. त्यांचे इतकं असं जित्यापणी नरक यातना देतात दाद्या, कारण त्यांना माहित आहे एका दिवशी घावला तर तिथं तुझा लय बेकार कार्यक्रम होणार. म्हणून तिथं कोण पण किरकोळ माणूस जातच नाही. मग तसंच दाद्या, या 200 प्रश्नाचं टॉर्चर ज्या दिवशी तुला सहन करायची सवय लागेल ना, पेपर मधले 100 प्रश्न तुझ्यासाठी एकदम बोगस भांगार असणार. आणि ही बोलते, ही आजच्या लेक्चर मधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, जी इथून मागं तुला कोणी सांगितला नसेल, आणि जरी माहित असलं तर तू कधी वापर केला नसेल. त्यामुळे दाद्या, आजच्या ह्याच्यातला गोल्डन स्ट्रॅटेजी आहे. सलग 2 पेपर आणि 2.5 तास, आणि तो टायमर तुझ्या समोर पाहिजे. जसं तो टायमर जसा कमी होतो ना दाद्या, किंवा शेवटचा वेळ कमी राहतो, जी प्रेशर येतं ना, त्या प्रेशरची सवय लागली पाहिजे दाद्या. आणि परत सांगतोय, जर तुम्ही 2.5 तासाचा टायमर लावलाय, 150 मिनिटं संपले तर येतो काउंटडाऊन, शेवटचे 5 मिनिटं राहिले, आणि 5 मिनिटं राहिल्यावरती रेड मध्ये येतं दाद्या, आहे का नाही? आणि रेड मध्ये आले की तुला पण माहित आहे, 1 मिनिटं ती बीप 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 करायला लागतं, आणि डायरेक्ट दाद्या 150 मिनिटं कंप्लीट झाल्यावर बंदच पडतं. जसं बंद पडलं, पेन टाकून सरेंडर करायचं, बंद. भले तिथं गोळा करायचा राहिला असू दे किंवा तेवढी इमानदारी पाळा गेला का. स्वतः बरोबर इमानदार राहावा, बरोबर सड लागते. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, गावाला तर गांडावतो ती गांडावतो, पण स्वतःला पण गांडावतो दाद्या. मग तेवढी गांडवा गंडवी बंद कर. जेवढं स्वतः बरोबर प्रामाणिक राहणार, तेवढं तुला दाद्या फायदा होणार. मग त्या 150 मिनिटं संपले, लगेच सरेंडर करायचं, बंद. आणि मग परत तिथनं पुढच्या 30 मिनिटांमध्ये मग चेक कर, आन्सर शीट असणारच आहे त्याची. बरोबर किती आले, मार्क किती आले, चुकले किती, मग तिथनं पुढे 30-40 मिनिटात अनालिसिस कर. म्हणजे तुझं 3 तासाचं काम 3 ते 3.25 तासात व्हायच लागले तसं, पण शिवाय 2 पेपर सोडवून. असं येणारा जो काय मी म्हणतोय म्हणून करा दाद्या, प्लीज एकदा करा, आणि मग मला परीक्षा पेपर देऊन आल्यावर सांगा, मास्तर फायदा झाला का, वाट लागली, सांग ना दाद्या. बरं तुला मी चांगलं शिकवतोय, चांगलं सांगतोय, असं तर नाही सांगत तसलं काही येडवाकडं, नाही ना? हा, ते न सांगता करतो. पण हे सांगून करत नसेल तर तू आणि तुझी तू बघ. ठीक आहे, तर ह्याचा फायदा काय होणार तुला सांगितलं. पेपर मधले 90 मिनिटं दाद्या तुझ्यासाठी किरकोळ असतील, किरकोळ, एकदम किरकोळ विषय होणार. येते लक्षात? अशा पद्धतीनं दाद्या पेपरची तयारी करायची, किंवा पेपर सोडवताना तुमचा माइंडसेट असा पाहिजे. पेपरच्या आदल्या दिवशी मी परत एकदा असंच लाईव्ह येईन दाद्या,
आणि लाईव्ह येऊन परत एकदा तुमच्याशी असंच चर्चा करन आणि काय करायचं लय ना एक 5-10 मिनिटं बोलणार. त्या दिवशी लय बोलत नसतो दाद्या. पेपरच्या आदल्या दिवशी दाद्या 100% येणार लाईव्ह आणि तुमच्या सगळ्यांशी एकदा संवाद साधणार मी. ठीक आहे भावांनो. मग आता येणारा 4-5 दिवस दाद्या तुम्हाला काय कशा पद्धतीनं तुमचा स्टडी प्लॅन पाहिजे त्याच्यावर एकदा चर्चा करतो आपण. स्टडी प्लॅन म्हणजे येणारे 4-5 दिवस जे काही पेपरच्या आधी राहिलेले आहेत त्यात काय करायचं. सगळ्यात पहिली दादा गोष्ट काय, आता तुला सगळं विषय माहिती आहे, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, व्याकरण, जीके. आता दाद्या लय याडापणा करायचा नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठलाही एक्सपेरिमेंट करायचा नाही. कोणताही प्रयोग नवीन करायचा नाही. आता हे नवीन पुस्तकं आणतो मार्केटमधनं आणि त्याच्याकडे बघतो आणि त्यातनं 4 पॉईंट करतो, अजिबात नाही. जे दाद्या वर्षभर आतापर्यंत जे पण स्टडी मटेरियल वाचलेलं आहे त्याचाच वापर करायचा आहे. नवीन कुठलाही प्रयोग करायचा नाही. सगळ्यात पहिला महत्वाचा गोष्ट, कुठलंही नवीन एक्सपेरिमेंट करायचं नाही करायचं. काय फाटल नाही तर तुटल, काय टेन्शन घ्यायचं नाही. पेपर जाते आपल्या जीवापेक्षा मोठा नाही, मग एवढं ताण करून घेण्यात काय मजा नाही. कळतंय? हा, ते 90 मिनिटं आयुष्यातले बेस्ट द्यायचे ते. काय होईल ती जाईल, मग परिणामाचा विचार करू नको. आणि पेपरला तिथं त्या दिवशी जातानाच दाद्या आई वडिलांचा, परत भाऊ भाऊकीचा, मित्राचा आणि एकदम दो जिस्म जान एक जानवाले येते ना, दो जिस्म एक जानवाले, कुणाचा सुद्धा विचार करू नको दाद्या. का माहितीये का? कारण हे सगळे बंधनं ह्या लोकांचं जे काय दाद्या तुझ्यावर अपेक्षांचं ओझ आहे त्याच्यामध्ये तू घाणकाम करतो. अजिबात एकटा नाडायचं दाद्या. वर्षभर एकटी मेहनत केली ना, एकटं नाडायचं, भिडायचं पेपरला. एवढा मोठा पेपर नाही त्याबरोबर काय आपल्याला कुस्ती करायची नाही दाद्या. एकदम चांगलं छान काम आहे ना, मस्तपैकी दाद्या बसायचं एका जागी, बेंचवर, ग्राउंडवर बसू दे, कुठे बसू दे, बसायचंय मस्तपैकी, प्रश्न वाचायचा, येतोय सोडवायचं, रिलॅक्स, काय विचार करू नको दाद्या. जेवढं मोकळ्या मनानं काम करणार तेवढा फायद्यात राहणार. आणि मग दाद्या मग 90+ कशी काय मार्क येत नाही मला सांग परत. कारण तुमचा अभ्यास झालाय दाद्या, सगळं झालंय. फक्त शेवटी घाण करताना त्याच्यामध्ये 4-5 मार्काची वाट लागते. ती वाट लागू नये म्हणून आज हा सगळा प्रपंच केलाय आपण. ठीक आहे दाद्या. तर बघ, वर्षभर जे काय केलंय तोच विषय परत दाद्या बघायचा आहे, सगळं बघायचं नाही. मग आता कसं कसं, सगळ्यात पहिलं दाद्या जीकेचं काय बघणार. तर जीकेचं दाद्या काय करायला लागेल तुला जीके साठी, फक्त आणि फक्त तुम्ही जे काही ठोकळं वाचलं होतं, ज्या काही नोट्स काढले तर त्या नोट्स फक्त त्यातलं पण काय IMP पॉइंट वाटलं तर तेवढं फक्त हायलाइट कर, तेवढं फक्त एकदा नजर खालनं घालून घे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, जे काही तू मोठोला ठोकळं घेतलं होतं त्यांना रंगवारंगवी केलती, काळा पेन, निळा पेन, पिवळा पेन आहे ना, जांभळा पेन, सगळं पेन लावलं होतं, मध्ये हायलाइट केलं, तिथं 5 स्टार, 500 स्टार, मोकार स्टार, जे काय लावलं होतं ते फक्त ओव्हरलुक करायचं दाद्या. म्हणजे कसं, आठव जरा, 10वी, इयत्ता 10वी, सकाळी दाद्या तुझा 11 वाजता पेपर असायचा. तू घरनं 9 वाजताच निघायचा. बरोबर आहे का? कारण 1 तास आधी तुला आत घ्यायचे, अर्धा तास तर आधी घ्यायचे आत. बरोबर आहे का? आणि प्रॉपर 3 तास तुला पेपर सोडवायला द्यायचे. मग दादा तू काय करायचा, 9 वाजता पेपर आहे, 9 वाजता घर सोडायचा, तर तू तांबडं फुटायला आयुष्यात कधी पहाटे उठला नसेल, पण ज्या दिवशी पेपर आहे दाद्या त्या दिवशी पहाटे 4-5 वाजता उठायचा. बरोबर आहे का? आणि 4-5 वाजता उठून काय करायचं तू, नुसती पानं चाळायचं दाद्या. कळतंय का? फक्त कणा कुठं महत्वाच्या रिकाम्या जागा, कुठला महत्वाचा पॉईंट, कळतंय का? आठव जरा, सगळ्यांनी 10वी-12वी दिले. कळतंय का? ती बंडलबाज लोकांबद्दल बोलत नाही, त्यांनी सगळं आहे ना अस्त्र शस्त्र कुठल्या ठिकाणी कुठला माल काय ठेवलाय त्यांच्याबद्दल बोलत नाही. जे अभ्यासू विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करायची त्यांच्याबद्दल बोलतोय. नुसती पानं चाळायचं दाद्या. महत्वाचं तुला पण माहिती होतं, आईला कुठला धडा नडतोय किंवा त्यातला कुठला प्रश्न नडायचा तो तेवढा एकदा नजर खालनं घालून घ्यायचा. बरोबर आहे का? तेच काम आता आपल्याला काय करायचंय दाद्या, येणाऱ्या 4-5 दिवसात करायचंय. पूर्ण ठोकळ्याची रिव्हिजन 2-4 दिवसात करायची. कळतंय? हाच विषय जीएसचा. आणि साइड बाय साइड दाद्या करंट. आता करंट म्हणजे तसला करंट नाही दाद्या, चालू घडामोडी त्या तेवढ्या बघून घे जरा. महत्वाचं, ती जी काय बारकं पुस्तक असेल तुझ्याकडे, आता तू कशातनं पण केलं असेल ते तेवढे एकदा बघून घे. महत्वाच्या घडामोडी, क्रीडा असू दे, कुठलं अवॉर्ड असू दे, कुठलं परत पुस्तकांची नाव, लेखक बिकक, माती धोंड, ते सगळं बघून घे दाद्या एकदा. 4-5 दिवसात आरामात होते. येते लक्षात? एवढंच करायचं जीएस मध्ये, वेगळं काय बी करायचं नाही दाद्या. परत मराठी व्याकरणासाठी काय, परत दाद्या सगळ्यात बदलत शब्द, होक्या. तुला पण माहित आहे कुठला शब्द घडतो काय, परत त्यात काहीतरी स्टार बीर लावलं असलेली, त्याच्या चुटऱ्या फुटऱ्या केलेल्या असलेल्या, छोट्या नोट्स असलेल्या, काय जण पॉकेट डायरी टाईप मध्ये काहीतरी केलेलं असते, ते तेवढं काना बघून घ्यायचं दाद्या, सगळं बघून घ्यायचं.
कळतंय का? ते सगळं मस्तपैकी पॉलिश मारायचं, शेवटचा हात मारायचा दाद्या. घर रंगवून जाताना शेवट फिनिशिंग असतं ना, ते फिनिशिंग करायचं काम चालू आहे. आणि तसंच दाद्या व्याकरणामध्ये जे काही तुझं प्रयोग असू दे, तुझं समास असू दे, त्यातलं जे काही नियम असेल किंवा त्यातलं जे काही गंडकं नियम आहेत, जिथले ताप देतात, संधीमध्ये आजपर्यंत काय तुला संध ते करता आलं नाही, काय लपडे असतील ते मिटवून घ्यायचे दाद्या. येते लक्षात? आणि दादा राहिला विषय गणित बुद्धिमत्ताचा, त्याच्यासाठी मी आहे दादा तुझ्यासमोर. तुला पण माहिती आहे आपण फास्ट ट्रॅक बॅच चालू केलेले, ती रिव्हिजन कर. किंवा जी तुम्ही 2 प्रश्नपत्रिका सोडवणार आहे, ज्या काही 2 प्रश्नपत्रिका सोडवणार आहे दाद्या, त्या 2 प्रश्नपत्रिकामधले तर प्रश्न सुटणार आहे. ते आता साधी गोष्ट आहे, रोज 2 प्रश्नपत्रिका म्हणजे 200 प्रश्न, म्हणजे येणाऱ्या दाद्या 5 दिवसामध्ये किंवा जेवढे दिवस गावलेत तेवढे दिवस गुणिले कर, म्हणजे तेवढे प्रश्न सोडवणार आहे. गणित बुद्धिमत्तेचा परत दाद्या एखादा कुठला काळकाम धडा असू दे, नळटाकी असू दे, किंवा अजून कुठला हार्ड एखादा धडा जात असेल, त्यात सगळं टाईप अवघड जात नाहीत दाद्या तुला. तुला पण माहित आहे, जर समजा काळकामध्ये 15-20 टाईप आहे ते, त्यातले 7-8 टाईप बोगसच आहे ते. मग जे काही 2-4 टाईप नडत्यात, लय त्रास देतात, तेवढंच बघून घ्यायचं दाद्या. कळतंय? दुसरी गोष्ट, गणित बुद्धिमत्तामध्ये स्पेशली गणितामध्ये जी काही दाद्या तुझी भूमिती आहे आणि जे काही बीजगणित आहे, कळतंय दाद्या? आता ह्याच्यावर मी स्पेशल आता 4-5 दिवस ह्या 2 विषय ह्याच्यावर बोलणार आहे. येणारा जेवढा पण भरतीच्या म्हणजे पेपरच्या आधीचा काळ आहे, भूमिती आणि बीजगणितच घेणार आहे दादा. रोज तेवढंच घेणार आहे मी. येणार आहे कारण मला माहित आहे लय पोरं ह्यातच गाणत्यात. ठीक आहे, मग आपण हे घेणारच आहे. तेवढं केलं तरी जमतंय. पण तरी पण तू दादा आधी पण काहीतरी तुझी स्वतःची पण मेहनत आहे. तर त्या भूमितीमध्ये आणि बीजगणितामध्ये जी काही फॉर्म्युला येतं दाद्या, ती सूत्र तेवढं बघून घे दाद्या. कारण भूमिती दाद्या सूत्राशिवाय होत नाही. हा, काही ठिकाणी ट्रिका बिका येत्या, पण प्रत्येक ठिकाणी ट्रिक लागत नाही दाद्या. ट्रिक म्हणजे तिथं फॉर्म्युलाच आहे दाद्या. तिथं गोलाचं घनफळ माहीतच लागतंय दाद्या. त्याला काही इलाज नाही दाद्या. काय करणार, ते करावं लागते. पण हे फिक्स मार्क देऊन जातात. आणि तुला मी मागं सांगितलं असेल, आज एक महत्वाची गोष्ट सांगतो. हे जे टॉपिक आहेत ना, 99% पोरं इग्नोर करत्यात. काय करत्यात? इग्नोर. आणि तुला पण माहित आहे, जिथं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे, तिथं जर तू लक्ष घातलं, तुझं काम 100% होणार. कळलं मला काय म्हणायचंय? जिथं कोणच हात घालत नाही त्याच्यात जर तू हात घातलं, विषय होणार का नाही होणार? 100% होणार दाद्या. त्यामुळं हे शक्यतो बरीच पोरं इग्नोर करतात. जाऊ वरचं बघतात. आपण वरचं नाही, डीप मध्ये घुसायचं. सुट्टी द्यायची नाही. पूर्ण सूत्र बित्र करून घे. येणारा जे काही 4-5 दिवस आहे रिव्हिजन कर. एकदा कळत नाही लिहून काढ. 50 वेळा लिही, 15 वेळा लिही, 10 वेळा लिही. तुला जेवढ्या वेळा पण डोक्यात फिट कर दाद्या. हे जेवढे फिक्स 1-2-3 मार्क दाद्या येते, जी की मेरिट डिसाईड करतात. येते लक्षात? तर अशा पद्धतीनं दाद्या ही जी काय आजचं आपण प्रपंच केला होता, पेपरची तयारी कशी नाही, पेपर कसा सोडवावा, तुझी स्ट्रॅटेजी काय होती, त्या सगळ्या गोष्टी दाद्या परत एकदा शांत विचार कर. मी म्हणतोय तसं होतंय का नाही एकदा बघ दाद्या. पेपरमध्ये प्रश्न वाचताना विचार करू नका. म्हणजे विचार म्हणजे कसा, प्रश्न वाचला आणि येत नाही तर उगाच टाळूची केस उपटत बसण्यात काय पॉईंट नाही. हा लय महत्वाचा विषय आहे दाद्या. पोरं काय करतात, येत नाही उगाच असं खाजवत बसत. काय येते उगाच तिथं हाणून आपटून घेऊन काय उपयोग आहे का? मान्य करणं येत नाही दाद्या प्रश्न. मग येत नाही म्हणल्यावर काय विषय असतो, सोडून द्यायचं दाद्या. पहिल्यांदा 100 प्रश्न एकदा छानपैकी बघून घे. सोपं सोडवून घे. नडले अडलेले मागं ठेव आणि परत त्यांना तुटून पड. त्यातनं पण नाही सुटले, मग शेवटी अस्त्र आहेच की आपलं ब्रह्मास्त्र. आदा पादा फुस. ते कधी शेवटचं अस्त्र. आधी तुझे जे काही सैनिक आहेत आजूबाजूला, तू त्यांचा आधार घेणार आहे मला माहित आहे. त्यातनं पण शेवटचा उपाय तो असतो. कळतंय दाद्या? अशा प्रकारे मस्तपैकी पेपर सोडवायचा. परत जीव लावून करायचं काम, जीव लावून येणारं 5 दिवस. ठीक आहे, आणि मग पेपर दिवशी मोकळ्या मनानं काम करायचं. पेपरच्या आदल्या दिवशी लाईव्ह येऊन परत एकदा चर्चा करू आपण. असंच एकदा बोलणार आहे मी तुमच्याशी येऊन. ठीक आहे भावांनो. तर परत एकदा त्या दिवशी देईनच, पण आत्ताच देऊन ठेवतो. सगळ्यांना पेपरसाठी दाद्या खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि पेपरला जावा आणि डायरेक्ट पेपर फोडून टाका. तसा फाडायचा नाही दाद्या. फाडून टाका म्हणजे पेपरच्या चिंध्या करून टाका, जेणेकरून आयुष्यभर हे 90 मिनिटं कधी विसरणार जात्या. ठीक आहे भावांनो, थांबू इथं आपण. भेटू परत असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. चलो, धन्यवाद. जय महाराष्ट्र.